पाणी येईल त्याच रायगडाने खऱ्या अर्थानं छत्रपती नावाचं वादळ या महाराष्ट्राला दिलं त्याच रायगडावरती खऱ्या अर्थानं छत्रपती नावाचं वादळ आपल्यापासून दूर केलं होतं पुढे येऊन मोठा प्रकारचा प्रयत्न आपण बघतोय बॅटर आहे तिथे सेफ लखन लखनला आपण अनेक वेळा खेळताना बघितले लखननी पहिल्या मॅच मध्ये काय अफलातून फटकेबाजी केली होती पण तेवढ्याच तोडीस तोड एक चांगला गोलंदाज मागल्या वर्षीचा एक उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याने जिंकला होता तो सचिन कोल्हे मैदानाच्या आतमध्ये समालोचकही आहेत आणि पुणे शहरामध्ये उद्योग सुद्धा आहे सर त्यांचा निलेश सर कंस्ट्रक्शन लाईन मध्ये खूप मोठा व्यवसाय आहे त्यांचा वडा शॉट एक टप्पा खात चेंडू फरार चौकार लखन पुन्हा एकदा सरळ खेळलाय फटका थोडी ताकद कमी आहे ऑन साईडला आपण बघतोय लॉंग ऑनला जातोय एक सिंगल मिळेल देते कोणती घाई नाही कोणती गडबड नाहीये सचिन जेवढे षटकार देतील तेवढ्या विकेटी घेण्याची ताकद त्यांच्याकडे आहे लखन जितके डॉट चेंडू बनवतील तितकेच षटकार मांडण्याची ताकद त्यांच्याकडे आहे म्हणजे चांगल्या विरुद्ध चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा या दोन टीमांनी अनेक टीमांना माती आसमान दाखवलंय पाणी पाजलंय आता मात्र गाठ पडली आहे ठकाठका निमित्त आहे TPL 2025 सीझन 3 टॅप केलाय चेंडूला आपण बघतोय ग्राउंड द शॉट ऑन साईडला एक सिंगल मिळेल धावसंख्या फलक आपण बघतोय आमचे स्कोरर मित्र प्रेम सर आम्हाला सांगतील 6 धावा फलकावरती आहे तर पहिलं शतक प्रगतीपथावर आहे 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्यामध्ये एक चौकार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता पहिले 2 चेंडू डॉट आहेत येणारा चेंडू महत्वाचा असणार आहे कारण तुम्हाला कमी धावा देणं गरजेचं आहे हो पुन्हा एकदा डॉट चेंडूचं स्वरूप आहे 6 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्यात काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सचिन कोल्हे यांची पहिल्या ओव्हरला पूर्णविराम दिलाय 6 धावा फलकावरती रायगड या टीमचे गोलंदाजीला आपण बघतोय खूपच गोरा आहे खूपच सुंदर दिसतोय चिकना अर्थात या संघाचा चॉकलेट बॉय म्हटलं तरी काय हरकत नाही हेअरस्टाईल खूप सुंदर आहे आणि असे कमी क्रिकेटर आहेत विराट कोहली सारखे जे दिसायला सुंदर आहेत आणि खेळायला आहेत त्यापैकी हा एक खेळाडू नाव काय विशाल काय सुंदर नाव विशाल म्हणजे सगळ्यात मोठा ओ खोलवरचा चेंडू होता ते पण बघतोय फील्ड आहे थ्रो केला आहे तोपर्यंत कव्हर करणं गरजेचं आहे कव्हर किती महत्वाचं आहे तुम्हाला शाळेची वही आणि शाळेचं पुस्तक जर 365 दिवस नवीन ठेवायचं असेल ना बाहेरून तर त्या वहीला आणि त्या पुस्तकाला कव्हर घालणं गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये धावा तुम्हाला वाचवण्यात यश मिळवायचं असेल ना तर तुम्हाला फिल्डिंग करताना कव्हर करणं गरजेचं आहे कव्हरला खूप महत्त्व आहे आता निलेश दादांनी जरी TPLच्या ट्रॉफ्या पनवेलवरून आणल्या असतील तरी त्या कव्हर करून आणल्यात मग कव्हरचं किती महत्व आहे बघा आम्हाला सुद्धा कव्हर करूनच आणलंय आधी कव्हर केलं 2 महिने आधी बुकिंग मग आम्ही इथं नाही तर आम्ही इकडे तिकडे डुललो असतो 8 धावा फलकावरती आहेत आणि दुसरं शतक प्रगतीपथावरती विशाल चांगली गोलंदाजी करतोय हो अंगावरती भीत घेणारा चेंडू होता आपण बघतोय एकच धाव मिळेल देते नक्कीच आमचे मेंढपंच आम्हाला घोषित करतात वेळेनुसार लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल आहे आणि धावसंख्या फलक आहे 9 दुसरं शतक प्रगतीपथावर आहे खोलवरचा चेंडू होता चांगला फटका ऑफ साईडला ओ थोडी मिसफिल्डिंग होती सिंगल मिळेल तिथे कोणती घाई नसणारे घाई तुम्हाला करावी लागणार आहे कारण की विजय आपण प्रत्येक संघाचा बघितलाय पराभवही बघितलाय आता जिंकणं महत्त्वाचं आहे कारण पहिल्या ग्रुपची ही शेवटची मॅच म्हणल्यानंतर ही मॅच झाल्यानंतर एक मॅच एकाच टीमचं नाव किंवा 2 टीमची नावं येतील या ग्रुपमधून एक टीम तर नक्कीच एक चांगलं नाव बनवेल येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच सांगेल ओ शरीरिष्टिक आपण बघतोय शरीरावरती वेध घेणारा चेंडू पुन्हा एकदा DOT डॉटच्या स्वरूपामध्ये आहे
तुमचा खेळ चांगला पाहिजे, तुमचं नाव सातत्याने गाजेल. हो, टायमिंग लाजवाब. क्षेत्ररक्षक हाताला मात्र कमळागत रूपांतर दिलं आणि जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये. आहे एकीकडे बाबूचं आगमन झालं, एकीकडे बाळा ठाकूर थोडासा लांब गेलाय. पण पुढल्या वर्षी बाळा ठाकूरवरती पण बोली लागेल एक कुटी जास्त. सूरज दादा बारणे त्यांच्या माग आहे. हा, दादा म्हणले काय होऊ द्या, कोटवर कोट देऊ, पण बाळा ठाकूर आमच्या टीममध्ये असेल. पण इकडे बाबू सुद्धा म्हणतो मी 2 कोटी एक्स्ट्रा माझ्या खिशातून घालेन, पण बोली माझ्यावर लावेन. 10 धावा फलकावरती एक गडी बाद आहे. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करेल आशिष. वाह, परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण बघतोय, पण एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. काय टॅप केलाय चेंडूला बघा, तिथे डॉट चेंडू असेल. बारा धावा फलकावरती आहेत. महत्वाची मॅच आहे मित्रांनो. एकीकडे आपण बघतोय रायगड, तर एकीकडे पन्हाळा. आणि पन्हाळा टीमना ही मॅच जिंकणं लय महत्वाचं आहे. गॅप मध्ये खेळलाय चेंडू मध्ये आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेल्या रेस मध्ये मात्र आपण बघतोय रेस जिंकती ती चेंडू. आणि या चेंडूने मात्र 4 धावेचा वेध घेतलाय. 4 धावेने धावसंख्या फलक 16 धावा. पुढला चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय आशिषचा चेंडू कव्हर मध्ये टिपलाय झेल आणि लखनचा मात्र इथे खेळ संपलाय. डीजे गोष्ट तुम्हाला मी सांगेन, कधीतरी नाशिक जिल्ह्यातली गोष्ट आहे का, रिक्षावाल्याची त्याच्या बायकोची भांडणं झाली. निलेश सर रिक्षावाला रुसून गेला. बायको म्हणली घरात पैसे नाही, तुम्ही राहून काय उपयोग आहे. रागात गेला आणि त्याला एक पॅसेंजर भेटला की मला स्टेशनपर्यंत सोडा. तो स्टेशनपर्यंत सोडल्यानंतर त्याची बॅग त्याच्या रिक्षामध्ये राहिली, त्याच्यामध्ये 4.5 कोटी कॅश होते. रिक्षावाला परत त्याला शोधत आला आणि हा मात्र बॅग घेण्यासाठी परत तिथे आला. 2.5 तास रिक्षावाला त्या स्टँडवर उभा होता. ती गोष्ट तुम्ही ऐका, यूट्यूबला आणि इन्स्टाला आहे. तो म्हणला बाबा तू पैसे घेऊन गेला असता, तुझ्या रिक्षाचा नंबरही माझ्याकडे नव्हता. म्हणला पैशा पायीच भांडणं झाली, फक्त 100 रुपयावरून घरात. तुमचे तर कोटी आहे, तुमचं तर काय झालं असतं. त्यातले वरचे 50 लाख रुपये त्यांनी त्या रिक्षावाल्याला दिले. हे आयुष्य आहे. तुमचं आयुष्य कधी बदलेलं सांगता येणार नाही. आणि क्रिकेटही तसंच आहे. आज तुम्ही 6 चेंडूवरती 6 षटका माराल, तर उद्या तेच 6 चेंडू तुमचे 0 अकाउंट म्हणू शकतो. ते क्रिकेट आहे. उद्यापासून रिक्षाच चालवायला लागते वाटतं. मग प्रत्येक जण कोण होईल, ए बी होईल. येस येस, पण हे नशीब आहे. तुमच्या नशिबात भगवंताने दिल्याने ते तुम्हाला मिळणार आहे. आणि क्रिकेटमध्येही तसंच आहे. सचिन तेंडुलकर सरांचं खूप सुंदर वाक्य आहे, मी तुम्हाला सांगेल. धावत्या वर्णनामध्ये एका मुलाखतीमध्ये एका युवकाने त्यांना प्रश्न विचारला, सचिन सर की गुड पॅच आणि बॅड पॅच क्रिकेटमध्ये कसा असतो. तर सचिन तेंडुलकर सरांनी सांगितलं 21 वेळा बॅड पॅचला मी समोर गेलो आणि 21 वेळा मी 0 वरती आउट झालो. पण देवाची साथ होती आणि माझे इफेक्ट्स होते. मी 101 वेळा 100 धावा बनवल्यात. काय फटका सजलाय तिकडे, काय आहे. एक टप्पा खात चौकार.
आपण बघितलं तर एक कोहली तिकडे राजकारण गाजवत आणि क्रिकेटमध्ये सचिन कोहली आहेत. बॅटीला चेंडू लागेल पण धावेंचा पाऊस होणार नाही. 8 चेंडू खर्च केल्यात आणि 6 धावा दिल्यात. सचिन कोहली चांगलीच गोलंदाजी करतात आणि मागल्या मॅच मध्ये चांगली त्यांची फटकेबाजी सुद्धा आपण बघितली. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी जिंकला होता. चांगला फटका आहे आपण बघतोय तिथे. फाईन लेगच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल तिथे आणि एका धावेने धावसंख्या डबल दुर्री 22 धावा फलकावरती आहेत. ह्यानंतरचा टॉस झालाय सर. अशाच इनिंग संपल्यानंतर लगेच पुढील 2 टीमांची नावं तुमच्या कानावरती येतील. जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणेच मॅचेस असतील. वेळ फक्त मागे पुढे असेल, बाकी काही नाही. वा, चांगला थ्रो देते. टायमिंगला जवाब आहे विशाल आणि एकीकडे साई. विशाल मात्र चॉकलेट बॉय दिसतात आज. उगाच विराट कोहली 25,000 रुपयाचं लिटर पाणी पित नाही तो. यस, तिसऱ्या पंचांकडे जातोय. अपील कोणी केली? सचिन कोहलींनी. आणि यांची अपील म्हटलं की पंचांनाही प्रश्न पडतो, म्हणून कोड्यामध्ये उत्तर आहे. आता उत्तर काय आमचे तिसरे पंच कळवतील. रनआउट, नॉन स्ट्राईकला विकेट आहे की नाही. डिसिजन पेंडिंग. क्वेश्चन मार्क. काय वाटतंय निलेश सर, पन्हाळा की तोरणा? 2 टीमा खेळत आणि मजबूत खेळलेत, पण एका टीमला तर वर जायचंच. पिक्चर अभी बाकी आहे. मॅचचा निकाल लागल्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही. नॉट आउट. बॅटर सेफ आहे मैदानामध्ये. धावसंख्या फलक आम्ही बघतोय 24 धावा आहेत. रायगड मास्टर्स काय जबरदस्त इफेक्ट ठेवून आहे. हम या तो जीतते हैं ना तो सूरज कहते हम सीखते हैं, हम हारते कभी नहीं. हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. हो, चांगला चेंडू तिथे. यस, शतक संपलंय. 4 षटकांचा सामना संपलाय. 24 धावा आणि 2 गडी बाद. शेवटचं आणि अंतिम शतक आहे मैदानाच्या आत. प्रसन्न पवार पीपी, अर्थात पीपी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील. स्ट्राईकला आहेत पीपीच्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. काय जबरदस्त फटका फाईन लेगला. ता थैयन बघ भैया, षटकार. ओ, इथे षटकार हॅट्रिक होणार का? झाली. पुन्हा एकदा त्याच टीमची षटकार हॅट्रिक. जयराज आज करतोय राज. पण हीच बॅटिंग जर त्यांनी मागल्या मॅचला पण केली, पण लवकर थोडीशी उशिरा केली. 42 धावा फलकावरती. का बॅटिंग आहे बघा. हारलो तरी चालेल, पण इतिहास घडवायचा आहे. कोणाबरोबर हारलोय आणि कसं हारलोय हे सांगून आम्हाला जायचंय. इतिहासाचं पुस्तक लिहिलं जाईल ना TPLचं, तेव्हा तेव्हा इथे रायगडचं नाव लिहिलं जाणार आहे. पहिल्या 3 चेंडू ती षटकार आहे. पुढला चेंडू आपण बघतोय मोठा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सिंगल मिळणार आहे. हे राज, अभिराज काय जबरदस्त आपण बघतोय. 43 धावा फलकावरती आहेत. योगेश स्ट्राईकला खेळतील. पीपी आता पवार गोलंदाजीला तयार. चांगला फटका फसलाय. डाऊन द बॉल. फिल्डर तिथे टिप्पेल झेल. संपलाय खेळ. मैदानामध्ये कोण आलंय ज्याला थेरगावचा आवाज म्हटलं जातं.
रायगड टीमचा आवाज म्हणलं जात सगळ्यात बेकार बाळा ठाकूर झापूक झुपूक. ओहो बाळा ठाकूर ये रुकेगा नाही. सिंगल मिळणार दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे बाळा ठाकूर दांडीगुल. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळते पण बाळाने खातं उघडलंय आल्या आल्या. भल्या भल्यांना जमत नाही ते त्यांनी केलंय. ओरटोनीले सर जिंकण्यासाठी चला विनंती आहे थोडं स्पीड द्या. ह्यानंतर आपण बघणार आहोत एकीकडे सिंहगड तर एकीकडे सिंधुदुर्ग. बरोबर ना सर? निलेश सर बरोबर ना? सिंधुदुर्ग स्ट्रायकर्स वर्सेस सिंहगड लायन्स मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. दुसऱ्या ग्रुपचा पहिला सामना मैदानामध्ये त्या दोन्ही टीमला शुभेच्छा असतील.
ओ माय गॉड, काय जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये. एक एक टप्पा खात जातोय. सीमापार चौकार, क्षमा असावी. येस सर. ओव्हर टू निलेश सर. मी राहुल ढेबे यांना विनंती करतो की या ठिकाणी सिंहगड आणि सिंधुदुर्ग या दोन संघांचा या ठिकाणी नाणेफेक होईल. बी ग्रुप मधला पहिलाच सामना, समोर चालू असलेला सामना, याचा निकाल लवकरच आपल्या हाती लागेल. या ठिकाणी सिंधुदुर्ग संघ नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. मी संघ मालक विक्रांत बारणे यांच्याकडे जातोय. त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले. सिंहगड संघाला किती रनामध्ये रोखणार? 50 धावांमध्ये ते रोखणार आहेत. मी सिंहगड संघाच्या कर्णधाराकडे जातोय. आज सकाळपासून तुम्ही मॅच पाहिल्या असतील. हायेस्ट स्कोरिंग मॅच झाली आहे. पहिलीच मॅच 77 धाव. तर बी ग्रुपमधली तुमची पहिलीच ही मॅच आहे. साधारण किती धावांचा डोंगर उभा कराल? आज हायेस्ट स्कोर करायचा प्रयत्न करा आम्ही. आणि पप्पूनी खूपच कमी रनांचे केलं. तर चला करूयात चांगली मॅच. नक्कीच दोन्ही संघ मालक, संघनायक यांना सम्राट मित्रमंडळ थेरगाव प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. वाडा शॉट. हो हो, कॅच टिपून गड. हा जर झेल झाला असता तर स्पर्धेचा दुसरा सर्वोत्कृष्ट झेल मैदानाच्या आतमध्ये असता. चौकार, डॉट डॉट, मग चौकार, मग धावा बनवल्या गेल्या. 2 धावसंख्या फलक 10. पहिले शतक प्रगतीपथावर असताना हो, पुन्हा एकदा आपण बघतो टॅप करायचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडू असेल. पहिलं शतक संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 10. अजूनही 24 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि 35 धावेंची गरज आहे. 24 चेंडू 35 धावा जिंकण्यासाठी. खरं तर आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपण बघितली. एकीकडे रायगड आणि एकीकडे पुरंदर होते आणि रायगड टीमने मात्र मोठा विजय मिळवला होता. सर्वोत्कृष्ट आणि सर्वात जास्त धावा आजच्या दिवसातील 77 धावा आणि जिंकण्यासाठी 78 धावा दिल्या होत्या. तर इकडे आपण एकीकडे सिंधुदुर्ग टीमला आणि सिंहगडच्या टीमच्या दोन्ही कॅप्टनला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की 50 धावापर्यंत रोखू. तर एक टीम म्हणली आम्ही सगळ्यात जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. दोन्ही टीमला शुभेच्छा आहे. सचिन कोल्हे, काय देखना स्ट्रोक, लाजवाब. सीधा सीधा खेलते हैं, ना आड़े ना तेड़े. ओले 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 सचिन कोल्हे. विशाल पवार नाही, थांबा. अभिजित आहे का सर? गणेश, नितीन आहेत. आता आमचेच नावकरी आहेत. हो, सचिन कोल्हे बाळा ठाकूरच्या डोक्यावरून टाय टाय बाय बाय करत फ्री हिट मिळेल. नो चेंडू दिलाय पंचांनी. काय जबरदस्त मॅच रंगली इकडे. सचिन कोल्हे थांबायचं नाव घेत नाही आणि बाळा ठाकूर पळायचं नाव घेतोय. बाळा ठाकूर, आता कसं वाटतंय? बाळा ठाकूरांचा आवाज मला वाटतं बसलाय आज. पण त्यांची
हो हो, आवाज आलाय. मैदानातून बी आवाज निघतोय बाबा. 21 धावा फलकावरती. उघडा डोळे बघा नीट, सचिन कोले खेळेन फ्री हिट. सगळं करतात पण फ्री हिटला क्षेत्ररक्षण चेंज नाही करत, हे लक्षात राहू दे. हा क्रिकेटचा नियम आहे. जिथे बॉलर जिथे फिल्डर तिथेच. पुन्हा एकदा मोठा फटका सजला गेलाय. ग्राउंड द शॉट आपण बघतोय. एक बनवले गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नाही. एकाच धावेवरती शांतता असेल. डबल दुर्री 22 धावा. चांगला स्कोअर बनवलाय. 30 चेंडू आणि 45 धावेंची गरज होती. आपण बघतोय 8च चेंडू मैदानामध्ये संपले. 22 धावा बनवल्यात. 22 चेंडू बाकी आणि 23 धावेंची गरज आहे. 22 चेंडू 23 धावेंची गरज. नितीन गोलंदाजीला तयार. स्ट्राईकला आपण बघतोय आशिष, नॉन स्ट्राईकला सचिन. आशिष काय बॅटिंग करतोय. आशिषने सुद्धा चांगला फटका सजवलाय तिकडे. लॉंग ऑनला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण. लेफ्टी बॅट्समन आणि राईटी बॅट्समन आले की आमच्या कॉमेंटेटरला पण थोडा प्रश्न पडतो, ऑफची जागा कधी ऑन होते आणि ऑनची जागा कधी ऑफ होते. 23 धाबा फलकावरती दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. सचिन गोले ऑन स्ट्राईक. गोलंदाजीला नितीन. गुडगा टेक शॉट दे. काय देखना फटका आहे. हे आडे तेडे खेलेंगे, वाकड्या तिकड्या भाबडीचा हिरवा हिरवा पाला. चौकार षटकार मारेगा सचिन लेकिन झुकेगा नहीं साला. सुट्टी झाली ना. 27 धाबा. काय बॅटिंग आहे सचिनचे बघा. थांबवलंय पंचांडी दंडीत गेले. जोपर्यंत फिल्डर जाग्यावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही. आणि जर झाली गोलंदाजीने एखादा फिल्डर पळत आला तर तिथे मात्र पंच नो चेंडू घोषित करतात. हा क्रिकेटचा नियम आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आत. 27 धाबा. पुढे येऊन खेळाय. अंगावर भेद घेणारा चेंडू आपण बघतोय. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न पण तिथे अलिख बायच्या स्वरूपात पंच घोषित करतील. 28 धावा फलकावरती. आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मैदानामध्ये. पन्हाळा लेजंड आपण बघतोय जिंकण्यासाठी 19 चेंडू 17 धावेंची गरज आहे. चला खेळा, थोडं फास्ट खेळा. हो, बाउन्सरचा वापर केलाय. फाईन लेगला चेंडू थांबायचं नाव घेत नाही. टाय टाय बाय बाय करत फरार. टीपीएल ला देतोय सलामी. चौकार. आणि खेळायला स्ट्राईकला सचिन आहेत, नॉन स्ट्राईकला आशिष आहे आणि गोलंदाजीला तयार योगेश अर्थात योगी मैदानामध्ये. बॉलर कुणी असू द्या, आक्रमण इथे प्रत्येक चेंडू चढवतोय सचिन गोले. आपण बघतोय सिंगल बनवले गेले. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 33 धावा फलकावरती. पण गोलंदाज हुशार आहे योगेश. अनेक वेळा त्याला आपण खेळताना बघितलंय. संघ ज्या ज्यावेळेस अडचणीत असेल त्यावेळेस योगेशने चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलंय. जिंकण्यासाठी 17 चेंडू 12 धावेंची गरज आहे. डॉट चेंडू बनवणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आपण बोलतोय स्लोअर टाकला गेला तिथे आणि आपण बोलतोय डॉट चेंडू. धावसंख्या हलकी हलकी बदलेल. मी टेनिसमध्ये एका खेळाडूने निलेश सर इतिहास बनवलाय. टेनिसमध्ये मी तुम्हाला सांगेल, गुजरातमध्ये झालेली स्पर्धा होती. 65 चेंडूंमध्ये किती धावा बनल्यात याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. जिवंत आहे. आणि कुणी कॅच घेतलाय? गणेश बारणे. काय जबरदस्त कॅच टिपलाय तिथे.
मध्ये एक स्पर्धा झाली होती, 12 षटकांचे सामने होते, 12-12 निलेश सर, 12-12 षटकांचे सामने होते आणि जय सोनी नावाचा खेळाडू स्ट्राईकला होता. लोक 10 चेंडू 50 चेंडू मध्ये 100-150 बनवतात, पण त्या ठिकाणी मात्र जय सोनीने किती धावा बनवल्या होत्या? 285 धावा 65 चेंडू मध्ये, आणि टेनिस विश्वामध्ये विश्व रेकॉर्ड बनवले त्याने. फक्त षटकार आणि चौकारांची आतिषबाजी, षटकार आणि चौकार बघितले तर 10 ते 12, मग बाकी सगळे षटकार होते. नॉन स्ट्राईक वाल्याला स्ट्राईकच भेटत नव्हती. ही तुम्ही रेकॉर्ड बनवू शकता कधी, ज्यावेळेस तुमच्याकडे ती विश्वास आणि ताकद येईल. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने झालंय. पवन केनेला कधीतरी तुम्ही बघा, टेनिसमध्ये काय त्याला बोली लागते, भांडणं होतात कधी कधी, मीच घेणार तोच घेणार. कृष्णा सातपुते, कुणाल खोंड, किती मोठे मोठे, पप्पू तोडकर, काय जब्बर. बाळा ठाकूर, फुटबॉल नाही क्रिकेट खेळायचा आहे. हातामधला चेंडू सीमा पार, फुटबॉलचा वापर, बाळा ठाकूरच्या नजरेमध्ये चौकार. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. वा, सचिन कोल्हे, काय जबरदस्त फटका आहे, पण झेल टिपेल तिथे. फील्ड डाऊन द बॉल, सचिन कोल्हेंचा खेळ संपलाय. टाटा बाय बाय करत जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज आहे. न्यू बॅटर आपण बघतोय अतुल स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर आशिष कदम आहेत. 12 चेंडू 7 धावेंची गरज. दोन्ही टीम तयार रहा. एकीकडे सिंधुदुर्ग, एकीकडे सिंहगड. वाह भाई वाह, डब्बे में डब्बा न डब्बे में केक. अरे घुटना टेक और षटकार देख, काय जबरदस्त षटकार. टाक्या दाखवल्या, टाक्या. धावेची गरज. षटकाराने सुरुवात केली, षटकाराने फिनिश होईल का? झाली फिनिश. वा भाई वा, पन्हाळा लेजंड जबरदस्त विन.